बऱ्याचदा बाजारात गेल्यानंतर आपण वांगी घेताना गोंधळून जातो. नेमकी ताजी वांगी कशी किंवा बिनबियांची वांगी कशी हे ओळखता येत नाही आपल्याला. आणि त्यामुळे कापल्यानंतर घरी आल्यावर आपण जेव्हा पाहतो की त्यात खूप बिया आहेत किंवा कीड लागलेली आहे, तेव्हा मात्र आपण फसले जातो. तर मग आता वांगे न कापता ताजे किंवा बिनबियांचे हे एक कसं ओळखायचं याच्या काही सोप्या टिप्स मी सांगते, त्या नक्की लक्षात ठेवा. पहिलं गोष्ट म्हणजे वांगे खरेदी करताना 2 सारख्या आकाराची वांगी हातात घ्या. जे वांगं वजनाला हलकं लागतं ते निवडा. त्याचप्रमाणे वांगं जितकं हलकं तितकं त्यात बिया कमी असतात हे लक्षात ठेवायचं. जड वांग्यामध्ये बिया जास्त असतात आणि ती चवीलासुद्धा कडवट असतात. वांग्याची साल नेहमी घट्ट आणि चमकदार असावी. चमकदार वांगी ताजी असतात आणि ज्या वांग्यांची साल सुरकुतलेली असते, निस्तेज दिसते, ती शिळी असतात. त्यावर तपकिरी डाग असतील तर ते जास्त पिकलेले असून त्यात कीड नक्की असू शकते. नेहमी गडद जांभळ्या रंगाचीच वांगी निवडावीत. फिकट किंवा रंग उडालेली वांगी शिळी झालेली असतात आणि त्यात कीड असू शकते. खूप मोठ्या आकाराची वांगी घेणं नेहमी टाळायला हवं. मोठ्या वांग्यांमध्ये बियांचं प्रमाण अधिक असतं. नेहमी मध्यम किंवा लहान आकाराची वांगी घेतली तर ही वांगी चवीलाही गोड असतात आणि भरतासाठी किंवा भाजीसाठीसुद्धा उत्तम असतात. त्यामुळे वांगे खरेदी करताना या युक्तींच्या मदतीने तुम्ही वांगे कापून न पाहताच ते चांगले आहे की नाही हे ओळखू शकता.